तर काटकसरीच्या आवाहनामागे इंधन संकटाची तयारी आहे. एअर मार्शल हेमंत भागवत यांनी हे वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर करा असं आवाहन केले. मात्र या आवाहनामागे इंधन संकटाची भीती आहे असं हेमंत भागवत यांनी म्हटलंय. तर हेमंत भागवत यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी. पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीचं आवाहन केलेलं आहे आणि ही जागतिक महायुद्धाची चाहूल आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आपल्यासोबत निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत आहेत. आपण त्यांच्याकडून याबाबत जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीचं आवाहन केलेलं आहे. सोनं वर्षभर खरेदी करू नका किंवा डिझेल आणि पेट्रोलचा कमी वापर करा. तुम्हाला काय वाटतं, ही युद्धाची चाहूल असेल का? महायुद्ध होण्यासाठी आवश्यक असणारी ताकद इराणमध्ये नाही किंवा इराणच्या मित्र राष्ट्रांमध्येही नाही. आता पंतप्रधानांनी आपल्याला जे सांगितलंय ते मला वाटतं आपल्या समाजाला थोडंसं सेन्सिटाईज करतायत की आपण 80% एनर्जीसाठी बाहेरच्या जगावरती अवलंबून आहोत. आपली बरीच एनर्जी म्हणजे नुसतं पेट्रोल आणि डिझेल किंवा क्रूड ऑइल नव्हे, आपला CNG नॅचरल गॅस ह्या गोष्टी देखील त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधनच पर्शियन गल्फमधनं बाहेर येतात. आणि कदाचित जर युद्धाचा दुसरा राऊंड परत निर्माण झाला तर त्याच्यावरती 2-3 महिन्यासाठी ते संकट येऊ शकतं. आपल्याकडे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आहे पण त्याला लिमिटेशन्स आहेत, ते किती दिवस पुरतील. त्यामुळे ते नागरिकांना आवाहन करतायत की तुम्ही पेट्रोल डिझेल या गोष्टी नाशिवंत आहेत, लिमिटेड साठा आहे, आपण स्वावलंबी नाही. डॉलर्स पर बॅरल एवढी किंमत वाढलेली आहे, 60 ते 70% किंमत वाढलेली आहे. गव्हर्नमेंट इनडेफिनाइटली ती ऍब्सॉर्ब करू शकत नाहीत, ऑइल कंपनीज पण ती ऍब्सॉर्ब करू शकत नाहीत. तो भार कधी ना कधीतरी कंझ्युमर वरती ट्रान्सफर करायला लागतो आणि पंतप्रधान त्याच्यासाठी मानसिकता निर्माण करतायत असं मला वाटतं. महायुद्ध नक्की होत नाही. योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.